कालच्या लेक्चरला आपण आयनिक इक्विलिब्रिया या चॅप्टरला सुरुवात केलेली होती. त्याच्यामध्ये आपण आयनिक इक्विलिब्रिया म्हणजे काय बघितलं होतं. आयनिक इक्विलिब्रिया मीन्स इक्विलिब्रियम बिटवीन ions and unionized molecules. It's called as ionic equilibrium. त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय आपण बघितलं होतं. इलेक्ट्रोलाइट म्हणजे असा सबस्टन्स असेल की जो वॉटर बरोबर डिसोसिएट झाल्यानंतर कटायन्स अँड अनायन्स मध्ये त्याचं सेपरेशन होतं. Substance gets separated into ions when dissolved with water and electrolytes. Non-electrolytes means non-ionized. जे वॉटर बरोबर डिसोसिएट झाल्यानंतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आयन्स हे सेपरेट होणार नाही, ते नॉन इलेक्ट्रोलाइट्स असतील. त्याच्यानंतरचा महत्वाचा पार्ट होता ऍसिड अँड बेसिस. ऍसिड आणि बेसिस यांचं क्लासिफिकेशन करत असताना आपण त्याच्यासाठी 3 थेरीज इथे बघितल्या होत्या. पहिली आहे अरेनियस थेरी. अरेनियस थेरी अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी बेस हा असा सबस्टन्स असेल की जो डिसोसिएट वॉटर बरोबर डिसोसिएट झाल्यानंतर सेपरेट होतो तो H+ आयन मध्ये. जर H+ आयन तिथे तयार होत असेल डिसोसिएशन नंतर तर तो ऍसिड असेल. बेस हा असा सबस्टन्स असेल की जो डिसोसिएट झाल्यानंतर सेपरेट होईल OH- या आयन्स मध्ये. नंतर ब्रॉन्स्टेड-लॉरी या थेरीनुसार ऍसिड म्हणजे हा ऍसिड असा सबस्टन्स असेल की जो प्रोटॉन डोनेट करतो. H+ आयन आयन जो डोनेट करेल तो ऍसिड असेल आणि बेस म्हणजे जो ऍक्सेप्ट करतो H+ आयन जो ऍक्सेप्ट करतो तो ऍसिड आहे. सॉरी तो बेस आहे. नंतर आपण कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर बघितलं होतं. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कशी ओळखायची तर त्यांच्यामध्ये फक्त H+ चा डिफरन्स असतो. H+ चा त्यांच्यामध्ये डिफरन्स असतो. आपण एक्झाम्पल बघितलं होतं H+ चा डिफरन्स असलेला HCl+ H2O इट गिव्स H3O+ Cl-. तर याच्यामध्ये H2O आणि H3O+ या दोघांमध्ये H+ चा डिफरन्स आहे, म्हणून ते दोघं एकमेकांचे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आहेत. नंतर थेरी बघितली होती लेविस थेरी. या लेविस थेरीमध्ये ऍसिड असा सबस्टन्स असेल किंवा अशी स्पेशीज असेल की जी इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करेल. इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर म्हणजे ऍसिड असेल आणि बेस म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर डोनर असेल. इलेक्ट्रॉन पेअर डोनर असेल. ते एक्झाम्पल आपण बघितलं होतं H+ अँड NH3 इट गिव्स NH4. H+ हा इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतोय बेस जवळून. NH3 हा बेस आहे. जो ऍक्सेप्ट करतो तो ऍसिड आहे, जो डोनेट करतो तो बेस आहे. अशा पद्धतीने आपण ऍसिड बेस कसे ओळखायचे ते काल या 3 थेरीनुसार बघितलं होतं. पुढचा पॉइंट आहे अँपोटेरिक नेचर ऑफ वॉटर. अँपोटेरिक नेचर म्हणजे काय तर वॉटर हा असा सबस्टन्स आहे की तो ऍसिड आणि त्याचबरोबर बेस म्हणून सुद्धा ऍक्ट होतो. काही रिएक्शन मध्ये तो ऍसिड म्हणून ऍक्ट होतो तर काही रिएक्शन मध्ये तो बेस म्हणून ऍक्ट होतो. त्याच्या या बिहेवियरला अँपोटेरिक नेचर म्हटलं जातं. अँपोटेरिक नेचर त्याला म्हटलं जातं. वॉटर हॅज द ॲबिलिटी टू ऍक्ट ॲज अन ऍसिड as well as base. Such behavior is known as amphoteric nature of water. इथे एक्झाम्पल आहे बघा. पहिल्या रिएक्शन मध्ये H2O plus NH3 it gives OH- and NH4+. या रिएक्शन मध्ये ऍसिड म्हणून H2O ऍक्ट होतोय. वॉटर हा ऍसिड म्हणून ऍक्ट होतोय. कारण काय तर वॉटरचं डिसोसिएशन H+ OH- असं झालेलं. नंतर त्याचा जो H+ आहे तो NH3 ने इथे ऍक्सेप्ट केलेला आहे. H+ त्याने डोनेट केलेला आहे. तो प्रोटॉन डोनर आहे म्हणून तो ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरीनुसार इथे ऍसिड म्हणून ऍक्ट होतोय. आणि NH3 हा बेस म्हणून ऍक्ट होतोय कारण तो प्रोटॉन ऍक्सेप्ट करतोय.
सेकंड रिएक्शन जर आपण बघितली तर इथे वॉटर हा बेस म्हणून ऍक्ट होतोय. H2O प्लस HCl. H2O हा H प्लस ऍक्सेप्ट करतोय HCl जवळ. त्याने इथे H प्लस ऍक्सेप्ट केला आहे. ब्रॉन्स्टेड-लॉरी थिअरीनुसार हा H2O इथे बेस म्हणून ऍक्ट होतो. H2O plus HCl it gives H3O plus Cl minus. तर अँपोटेरिक नेचर ऑफ वॉटर म्हणजे काय की वॉटर हा काही रिएक्शन मध्ये ऍसिड म्हणून ऍक्ट होतो तर काही रिएक्शन मध्ये तो बेस म्हणून ऍक्ट होतो. H2O acts an acid towards NH3 and as a base towards HCl. म्हणजे पहिल्या रिएक्शन मध्ये वॉटर हा ऍसिड म्हणून ऍक्ट होतोय, दुसऱ्या रिएक्शन मध्ये तो बेस म्हणून ऍक्ट होतोय. ब्रॉन्स्टेड-लॉरी थिअरीनुसार ऍसिड हा प्रोटॉन ऍसिड हा प्रोटॉन डोनेट करतोय NH3 ला म्हणून तो ऍसिड आहे आणि बेस हा प्रोटॉन ऍक्सेप्ट करतोय ब्रॉन्स्टेड-लॉरी थिअरीनुसार म्हणून H2O सेकंड रिएक्शन मध्ये तो बेस आहे. पुढे आयनायझेशन ऑफ ऍसिड अँड बेसिस. आयनायझेशन होत असताना ऍसिड आणि बेस हे कम्प्लिटली होत असेल किंवा कम्प्लिटली होत नसेल, त्याचं डिसोसिएशन हे कम्प्लिटली होईल किंवा स्मॉल एक्सटेंटला होईल, त्याच्यावरनं ते क्लासिफाय केले जातात. ऍसिड अँड बेसेस आर क्लासिफाईड ॲज स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसेस अँड स्ट्रॉंग वीक ऍसिड्स अँड वीक बेसेस. त्यांचं क्लासिफिकेशन हे स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेसेस किंवा वीक ऍसिड अँड वीक बेसेसवर केलेलं आहे. हे कुठल्या बेसिसवर केलेलं आहे तर एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन. कम्प्लिटली डिसोसिएट होत असेल तर तो स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस असेल. स्मॉल एक्सटेंटला काही प्रमाणात त्याचं डिसोसिएशन होत असेल तर तो वीक ऍसिड असेल किंवा वीक बेस असेल. काही प्रमाणात डिसोसिएशन होईल म्हणजे काय तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन सेपरेट होतील आणि त्याचबरोबर तिथे अनआयनाइज्ड मॉलिक्यूल सुद्धा त्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट राहील. त्याला स्मॉल एक्सटेंटला डिसोसिएशन झालेलं असेल. इथे एक्झाम्पल आहे पहिलं HCl. इट गिव्स H प्लस अँड Cl मायनस ऑन डिसोसिएशन. डिसोसिएशन झाल्यानंतर H पॉझिटिव्ह आयन आणि Cl निगेटिव्ह आयन हे सेपरेट होत आहेत. कम्प्लिटली डिसोसिएशन होत आहे म्हणून हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे NaOH. डिसोसिएशन झाल्यानंतर Na पॉझिटिव्ह आयन आणि OH निगेटिव्ह आयन हे सेपरेट होत आहेत. कम्प्लिटली डिसोसिएट होतोय म्हणून NaOH हा वीक बेस आहे. HCl हा वीक ऍसिड आहे. H प्लस इथे डिसोसिएशन झाल्यानंतर सेपरेट झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये OH मायनस हा डिसोसिएशन नंतर सेपरेट झालेला आहे. हे दोघे एक्झाम्पल आहेत स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. Typical strong acids are HCl, HNO3, H2SO4, HBr and HI, while strong bases include NaOH, KOH. स्ट्रॉंग ऍसिड किंवा बेस कुठले असतील तर ते कम्प्लिटली डिसोसिएट होत असतील तर त्यांना स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस म्हटलं जातं. नेक्स्ट वीक ऍसिड्स अँड वीक बेसेस आर पार्शियली डिसोसिएटेड इन वॉटर. कम्प्लिटली डिसोसिएट होणार नाही. त्याचबरोबर त्याच्यामध्ये बघा द सोल्युशन ऑफ वीक ऍसिड ऑर वीक बेस कंटेन्स अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स अलॉंग विथ अ स्मॉल नंबर ऑफ आयन्स. म्हणजे त्याचं कम्प्लिटली डिसोसिएशन होणार नाही. काही प्रमाणात डिसोसिएशन होईल आणि त्याचबरोबर तिथे अनआयनाइज्ड मॉलिक्युल सुद्धा प्रेझेंट असेल. फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3COOH acetic acid which on dissociation gives CH3COO negative and H positive ions. त्या acetic acid डिसोसिएशन होत असताना CH3COO मायनस आणि H पॉझिटिव्ह आयन्स हे सेपरेट झालेले आहेत. डबल हेडेड आयन दिलेला आहे. डबल हेडेड आयन म्हणजे काय हा किंवा बेसच्या वेळेस आपण म्हणतो हे आपण कालच्या लेक्चरला बघितलं. जो वीक ऍसिड किंवा वीक बेस आहे तो कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स बरोबर त्याच्यामध्ये काही प्रमाणात अनआयनाइज्ड मॉलिक्यूल सुद्धा प्रेझेंट असतील.
आयनाइज मॉलिक्यूल सुद्धा तिथे प्रेझेंट असतो, म्हणून त्याला वीक ऍसिड किंवा वीक बेस म्हटलं जातं. NH4OH हा वीक बेस आहे. याचं डिसोसिएशन होते बघा NH4+ अँड OH मायनस. NH4+ अँड OH मायनस. पहिला ऍसिटिक ऍसिड हा वीक ऍसिडचं एक्झाम्पल होतं आणि NH4OH हा वीक बेसचे एक्झाम्पल आहे. आयनायझेशन ऑफ ऍसिड अँड बेसिस मध्ये आपण बघितलं की ज्यांचं कम्प्लिटली डिसोसिएशन होत असेल ते स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेसिस असतील आणि ज्यांचं कम्प्लिटली डिसोसिएशन होत नसेल तर ते वीक ऍसिड किंवा वीक बेस असतील. नेक्स्ट टॉपिक आहे डिसोसिएशन ऑफ कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड्स अँड वीक बेसिस. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेसिस. डिसोसिएशन कॉन्स्टंट डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण कालच्या लेक्चरला बघितलं होतं. जो अल्फा आहे त्याला डिनोट केलेला आहे अल्फाने आणि अल्फा म्हणजेच काय नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स म्हणजे अल्फा हा आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिसोसिएशन ऑफ कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेसिस आपल्याला बघायचं. वीक ऍसिड आणि वीक बेसिस. ऍसिड म्हणजे डोनट करेल, बेसिस म्हणजे तो ऍक्सेप्ट करेल. कम्प्लिटली डिसोसिएट होणार नाही, तो पार्शियली डिसोसिएट होईल आणि निगेटिव्ह आन्सर त्याच्यामध्ये अनआयनाइज्ड मॉलिक्यूल सुद्धा प्रेझेंट असते. इथे आपल्याला डिसोसिएशन बघायचे वीक ऍसिडचं. याचे वीक ऍसिड आहे डबल हेडेड एरो कारण कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही म्हणून. डिसोसिएशन नंतर H पॉझिटिव्ह आयन अँड A निगेटिव्ह आयन इथे तयार झालेला आहे. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर द इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Ka ने डिनोट केलेला आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वीक ऍसिडसाठी हा Ka ने डिनोट केलेला आहे आणि याला Ka इज इक्वल टू H+ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H++ A मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन स्क्वेअर रूट मध्ये HA लिहायचं. अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. Ka इज इक्वल टू फॉरवर्ड रिएक्शन मध्ये H+ A मायनस upon HA. Similarly, the distribution of B हा वीक बेस आहे. याचे डिसोसिएशन B पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह अशा पद्धतीने होणार आहे. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर इक्विलिब्रियम. जेव्हा तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा वीक ऍसिडसाठी होता तेव्हा त्याला आपण डिनोट केलेला आहे Ka ने. आता हा वीक बेससाठी आहे म्हणून इक्विलिब्रियम कॉन्स्टंट त्याला डिनोट केलेलं आहे Kb ने. Kb इज इक्वल टू फॉरवर्ड रिएक्शनसाठी लिहायचे कॉन्सन्ट्रेशन ऑफ B+ प्लस OH मायनस अपॉन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये BOH. अशा पद्धतीने डिसोसिएशन ऑफ कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड्स अँड वीक बेसिस साठी आपण लिहिलं. द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेसिस इज डिफाइंड ॲज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर डिसोसिएशन इक्विलिब्रियम ऑफ वीक ऍसिड और वीक बेसिस. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय आहेत तर Ka आणि Kb आहेत. त्यांना कशा पद्धतीने आपण दाखवलेलं आहे डिसोसिएट झालेले जे मोल्स आहेत अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स अशा पद्धतीने आपण त्याला दाखवलेलं आहे. H+ A मायनस हे डिसोसिएट झालेले आहेत मोल्स अपॉन HA पुढे आहे ओस्टवॉल्ड डायल्युशन लॉ. वीक ऍसिड साठी आपल्याला हा लॉ बघायचा आहे. कन्सिडर अन इक्विलिब्रियम ऑफ वीक ऍसिड that exist
solution partly as the undissociated species HA and partly H plus and A minus. वीक ऍसिड साठी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपल्याला लिहायचा आहे, जो आपण आधी लिहिला डिसोसिएशन कॉन्स्टंट. वीक ऍसिड याचं डिसोसिएशन झाल्यानंतर H प्लस प्लस H पॉझिटिव्ह प्लस A निगेटिव्ह अशा पद्धतीने याची तयार होईल. डिसोसिएशन कॉन्स्टंट इज गिव्हन बाय वीक ऍसिड साठी आहे म्हणून आपण त्याला Ka इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट H प्लस इंटू A मायनस अपॉन HA नंबर ऑफ मोल्स डिसोसिएट झालेले आणि त्याचे खाली टोटल नंबर ऑफ मोल्स हे अनडिसोसिएट झालेले आहेत. Suppose 1 mole of acid HA is initially present. जर 1 mole acid हा सुरुवातीला प्रेझेंट असेल आणि त्याचा व्हॉल्यूम हा VDM क्यूब असेल, VDM क्यूब at equilibrium the fraction dissociated will be alpha. अल्फा हा काय आहे तर डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे डिसोसिएटेड झालेले मॉलिक्युल्स अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. वन मोल हा याचे इनिशियली घेतलेला आहे, व्हॉल्यूम त्याचा VDM क्यूब आहे आणि अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे, तो काय आपण बघितलेला आहे नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. तर रिएक्शनच्या सुरुवातीला एचे कॉन्सन्ट्रेशन हे किती असेल, एचे कॉन्सन्ट्रेशन आहे 1 मायनस अल्फा. अल्फा म्हणजे डिसोसिएट झालेले मॉलिक्युल्स आणि 1 मायनस अल्फा म्हणजे टोटल 1 मायनस अल्फा आहे. डिसोसिएट झाल्यानंतर H प्लस हा अल्फा असेल आणि A मायनस हा सुद्धा अल्फा असेल. अमाऊंट प्रेझेंट ॲट इक्विलिब्रियम मोल्स. H सुरुवातीला 1 मायनस मोल असेल, H प्लस हा अल्फा म्हणजे डिसोसिएट झालेले अल्फा आणि A मायनस सुद्धा अल्फा जे डिसोसिएट झालेला आहे ते. कॉन्सन्ट्रेशन मध्ये जर बघितलं, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. म्हणून याचे इनिशियली रिएक्शनच्या सुरुवातीला नंबर ऑफ मोल्स होते 1 मायनस अल्फा अपॉन V. हे आहे कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीचं HA साठी. नंतर H प्लस हा असेल अल्फा अपॉन V. डिसोसिएट झालेले मोल्स हे अल्फा आहेत आणि व्हॉल्यूम. त्याचबरोबर A मायनस हा सुद्धा अल्फा हे डिसोसिएट झालेले मोल्स आहेत आणि त्याचा व्हॉल्यूम. ऍट इक्विलिब्रियम HA ऍट इक्विलिब्रियम पोझिशनला HA किती आहे तर 1 मायनस अल्फा अपॉन V इंटू मोल DM पर क्यूब. इक्विलिब्रियम पोझिशनला, इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे त्याच्यामध्ये आयन्स आणि त्याचबरोबर अनडिसोसिएटेड मॉलिक्युल सुद्धा प्रेझेंट असतील. अशा वेळेस हा HA इक्विलिब्रियम पोझिशनला किती प्रमाणात प्रेझेंट आहे तर तो 1 मायनस अल्फा अपॉन V आहे. H प्लस अँड A मायनसचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर तो अल्फा अपॉन V मोल DM पर क्यूब एवढा तो तिथे इक्विलिब्रियम पोझिशनला तो प्रेझेंट आहे. या ज्या व्हॅल्यू आहे त्या आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकू. इक्वेशन फर्स्ट K इज इक्वल टू स्क्वेअर रूट H प्लस इंटू A मायनस अपॉन HA. याच्यामध्ये ही व्हॅल्यू टाकू. HA साठी आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे 1 अल्फा अपॉन V, अल्फा अपॉन V. A मायनस साठी सुद्धा तीच व्हॅल्यू टाकायची आहे अल्फा अपॉन V. HA साठी टाकायची आहे 1 मायनस अल्फा अपॉन V इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन V स्क्वेअर इंटू V अपॉन 1 मायनस अल्फा. Volume get cancelled and alpha square upon 1 minus alpha into V. हे इक्वेशन आपल्याला इथे मिळालेलं आहे अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा इंटू V.
C is the initial concentration of an acid in mole dm cube and V is the volume of dm cube. तर C काय the initial concentration of an acid in mole dm cube and volume. कॉन्सन्ट्रेशन आहे ते सुरुवातीला 1 मोल अपॉन V म्हणून असते. C is equal to 1 upon V. C is equal to 1 upon V आपण इथे घेतलेला आहे. म्हणून Ka हे इक्वेशन झालेले आहे अल्फा इंटू C अपॉन 1 मायनस अल्फा फॉर वीक ॲसिड HA. अल्फा इज व्हेरी स्मॉल. 1 मायनस अल्फा इज इक्वल टू नियरली इक्वल टू 1. 1 मायनस अल्फाची व्हॅल्यू आपण इथे 1 लिहिली म्हणून आपल्याला इक्वेशन मिळतं आहे Ka इज इक्वल टू अल्फा इंटू अल्फा अपॉन V अँड Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C. 1 मायनस अल्फा नियरली इक्वल टू 1 आहे म्हणून Ka इज इक्वल टू मिळाला आपल्याला अल्फा स्क्वेअर इंटू C किंवा अल्फा स्क्वेअर अपॉन V. अल्फा स्क्वेअर अपॉन V. C इज इक्वल टू 1 अपॉन V म्हणून अल्फा स्क्वेअर अपॉन V अशा पद्धतीने तो इथे तयार झालेला आहे. हे इक्वेशन आपल्याला मिळते इथे. Degree of dissociation of weak acid is inversely proportional to square root of concentration. Inversely proportional आहे to square root of proportion ला and directly proportional to volume. And directly proportional to volume. हा Ostwald dilution law for weak acid आपण इथे बघितलेला आहे.